रेणू कॉर्प एका यशस्वी प्रवासाची प्रेरणादायी कहाणी। 1983 एका स्वप्नाचा पाया आणि संघर्षाची सुरुवात। प्रत्येक नव्या पर्वाची सुरुवात एका छोट्या स्वप्नातून होते आणि रेणू कॉर्पची सुरुवात देखील अशीच झाली। संस्थापक श्री दिलीपराव वानखडे यांनी लेक्चररची नोकरी सोडून व्यवसायाच्या अनिश्चित वाटेवर पाऊल टाकले। प्रारंभी किराणा दुकान चालवले, पण खरी संधी ओळखून त्यांनी बँकांसाठी लॉकर, तिजोरी, सुरक्षा उपकरणं आणि त्यांच्या सर्व्हिसेस पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला। याच धाडसी निर्णयातून रेणुका सेल्सची स्थापना झाली आणि पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी बँका, पतसंस्थांचा त्यांना विश्वास मिळाला आणि हळूहळू ती बँकिंग सुरक्षेच्या क्षेत्रातील विश्वासार्ह कंपनी बनली। 2012 सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी नवीन सेवा रेणुका बँक इंटेरियर्स। असं म्हणतात ना, यश मिळवण्यासाठी योग्य संधी ओळखणे हे खऱ्या उद्योजकाचे लक्षण आहे। तर त्याच दिशेनं व्यवसाय एका उंचीवर पोहोचल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक श्री वैभव वानखडे यांनी सहकारी बँकिंग क्षेत्राचा अधिक सखोल अभ्यास केला। त्यांना हे लक्षात आलं की सहकारी बँकांना सगळ्या सुविधा एका छताखाली देणारी अशी एकही कंपनी नाहीये। फक्त सुरक्षा उपकरणं नाही, तर संपूर्ण इंटिरियर डिझाइन करून देणारी आणि पूर्ण प्रोजेक्ट टर्नकी बेसिसवर एकाच छताखाली करून देणारी कंपनी आपली असायला हवी। म्हणून त्यांनी रेणुका बँक इंटेरियर्सची स्थापना केली। यामध्ये बँकेचे मॉड्युलर फर्निचर, इलेक्ट्रिफिकेशन, कलर आणि पीओपी डिझाइन आणि लॉकर सिक्युरिटी व त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायला सुरुवात केली। यामध्ये कोणताही अनुभव नसतानाही सहकारी बँकांनी रेणुका बँक इंटेरियरवर विश्वास ठेवला आणि त्यांनी आपली कामं द्यायला सुरुवात केली आणि रेणुका बँक इंटेरियर्सने आपल्या उत्कृष्ट सेवांमुळे हा विश्वास सार्थ ठरवला। 2015 बांधकाम क्षेत्रात नवी भरारी। रेणू कॉर्प कन्स्ट्रक्शन स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे विचार करणारेच खरे यशस्वी ठरतात। त्यानुसार रेणुका बँक इंटेरियर्सने बँकांसाठी संपूर्ण इंटेरियर डिझाइन पुरवलं, पण त्याच वेळी बँक इमारतींच्या संपूर्ण बांधकामाची गरजही ओळखली। याच गरजेतून रेणुका बँक इंटेरियरने कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये सुद्धा प्रवेश केला आणि बँकांच्या संपूर्ण इमारती बांधण्याचं काम सुरू केलं। सहकारी बँकिंग क्षेत्रातील विश्वास आणि गुणवत्तेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात कामं मिळाली। या सगळ्या यशानंतर आता आपल्या कंपनीला कॉर्पोरेट लेव्हलवर नेण्याचं श्री वैभव वानखडे यांनी ठरवलं आणि रेणू कॉर्प या ब्रँड नेमच्या अंडर बँकांना लॉकर्स पुरवणारी रेणुका सेल्स, सर्व्हिसेस पुरवणारी रेणुका ट्रेडर्स, इंटेरियर करणारी रेणुका बँक इंटेरियर्स, कन्स्ट्रक्शन करणारी रेणुका कन्स्ट्रक्शन्स आणि इतर सर्व कंपन्या एकाच छताखाली एकत्रित आल्या। आणि आज सांगायला खूप अभिमान वाटतोय की रेणू कॉर्प ही महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्राला एकाच छताखाली सर्व सुविधा पुरवणारी एकमेव कंपनी आहे। 2018 आणि 2019 औद्योगिक विस्तार। रेणुका मॉड्युलर फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग। रेणू कॉर्प सहकारी क्षेत्रासाठी इंटेरियरची कामं करत होती। जसजशी या कामांची मागणी वाढू लागली तसतशी अधिक कार्यक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली। ही वाढती गरज ओळखून रेणू कॉर्पने मुंबईत मॉड्युलर फर्निचर उत्पादनासाठी अत्याधुनिक फॅक्टरी स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। विशेष म्हणजे ही फॅक्टरी कोरोना काळात सुरू करण्यात आली, जेव्हा अनेक मोठ्या कंपन्या महामारीमुळे अडचणीत येऊन बंद पडत होत्या। अशा कठीण परिस्थितीतही रेणू कॉर्पने आपल्या मेहनत, जिद्द आणि दृढ निश्चयाच्या जोरावर मॉड्युलर फर्निचरची फॅक्टरी मुंबईत सुरू केली आणि वाढत्या मागणीमुळे पुणे आणि अकोला येथे सुद्धा 2 फॅक्टरी सुरू करण्यात आल्या। आज रेणू कॉर्प हा ब्रँड फक्त बँकिंग क्षेत्रापुरता मर्यादित नसून विविध सरकारी, खासगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातही मोठी मागणी असलेला ब्रँड बनलाय। सन 2021 आणि 2022 रिअल इस्टेटमध्ये दमदार प्रवेश। काळाच्या ओघात कंपनीचे काम झपाट्याने वाढत होते, ग्राहकांचा विश्वास वाढत होता आणि सक्षम माणसेही जोडली जात होती। सहकारी क्षेत्राला उत्तम सेवा देत असताना रेणू कॉर्पच्या व्यवस्थापनाला जाणवले की
आता कंपनीने अजून एका उच्च स्तरावर पोहोचायला हवे। यासाठी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। या प्रवासात सुपर ग्रुप मुंबई आणि मा ग्रुप गुजरात यांच्यासोबत भागीदारी करत रेणू कॉर्पने रिअल इस्टेट क्षेत्रात आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली आणि पहिल्या प्रकल्पासाठी त्यांना LIC सारख्या केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा असलेल्या संस्थेसाठी काम करण्याची संधी मिळाली आणि परिणामी LICच्या कर्मचाऱ्यांसाठी 1200 फ्लॅट्स विकसित करण्याचा ऐतिहासिक करार रेणू कॉर्पने मा ग्रुप आणि सुपर ग्रुपच्या भागीदारीने केला आणि आज योगक्षेमम रेसिडेन्सीज हा 7 एकरमध्ये 1200 फ्लॅट्सचा प्रोजेक्ट पनवेलमध्ये सुरू आहे। रेणू कॉर्पच्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या अकोलामध्येही काहीतरी भव्य निर्माण करावं ही मनोमन इच्छा होती। म्हणूनच अकोलामध्ये अरण्या ग्रीन्स हा प्रकल्प हाती घेण्यात आला। तसेच बुलढाणा येथे कृष्णा स्कायलाइन आणि मुंबईतील विक्रोळी येथेही रेणू कॉर्प डायनेस्टी या भव्य प्रकल्पांची सुरुवात झाली। रेणू कॉर्पने उत्तम गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या जोरावर आपली ओळख रिअल इस्टेट क्षेत्रात निर्माण केलीये। सन्मान आणि अभिमान रेणू कॉर्पच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे खरे साक्षीदार म्हणजे महाराष्ट्रातील सर्व सहकारी संस्था, त्यांचा विश्वास, त्यांचं प्रोत्साहन आणि त्यांनी दिलेल्या सन्मानाने रेणू कॉर्पच्या प्रवासाला नवीन दिशा मिळत गेली। प्रत्येक सन्मान, प्रत्येक प्रशंसा म्हणजे रेणू कॉर्पच्या कार्याची खरी ओळख। सहकारी संस्थांच्या प्रेमाने घडलेली ही यशोगाथा कधीही विसरता येणार नाही। रेणू कॉर्प यांचं यशस्वी वाटचाल करण्याचं कारण हेच प्रेम आणि समर्थन आहे। सेवा संस्था महाराष्ट्र भूषण पुरस्कार। आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव असणं अतिशय महत्वाचं आहे। श्री वैभव वानखडे यांनी हाच विचार मनात ठेवून 2012 साली सेवा संस्थेची स्थापना केली। आज या सेवा संस्थेच्या माध्यमातून ते मराठी शाळांच्या जीर्णोद्धारासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत। मराठी शाळा टिकाव्यात, त्या आधुनिक तंत्रज्ञानाने अपग्रेड व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी सेवा संस्था सतत झटत असते। समाज हितासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासन आणि व्हॉइस ऑफ मीडिया यांनी सेवा संस्थेचा सन्मान केला आणि 23 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने श्री वैभव वानखडे यांना गौरवण्यात आले। 12 मार्च 2025 आष्टे प्रोजेक्ट पनवेल। आज या सर्व संघर्षानंतर, या सर्व यशानंतर आम्ही पनवेलमध्ये 3.5 एकर जागेत 750 फ्लॅटचा रेणू कॉर्पचा प्रकल्प सुरू करत आहोत। यामुळे फक्त मुंबईच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासात रेणू कॉर्पचं योगदान महत्त्वाचं ठरेल। यशाच्या या प्रवासात सहकारी क्षेत्राने दिलेले प्रोत्साहन आणि प्रतिसाद अमूल्य आहे। तसेच रेणू कॉर्प परिवाराच्या प्रत्येक सदस्याने आपल्या कार्यात दिलेल्या अपार मेहनतीमुळेच हे सर्व शक्य झाले। रेणू कॉर्पच्या यशामागे त्यांचे अथक परिश्रम आणि निष्ठा आहे। त्यांच्याशिवाय हे यश कधीच साधता आलं नसतं। त्यांच्या समर्पणामुळेच आज रेणू कॉर्प एक वेगळं स्थान प्राप्त करत आहे। आम्ही निश्चितपणे सांगतो की रेणू कॉर्पने सुरू केलेल्या सर्व सेवा अशाच निरंतर सुरू ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही लवकरच सुरुवात करू असा विश्वास आम्हाला आहे। धन्यवाद।